मी तुझं ना इंस्टाग्राम असं स्क्रोल करत होते, म्हणजे स्टॉक करत होते तुला. Stalk करत, स्टॉक करत होते तेव्हा मला दिसलं की मेरी चली तो तेरी क्यों जली. हे काय प्रकरण आहे? मी खरं बोलतो अगं. म्हणजे देर आर जेलस पीपल अराउंड, आणि नॉट इन आर फील्ड ओनली, म्हणजे सगळ्याच फील्डमध्ये जेलस लोक असतात. आणि मला ते आता प्रामुख्याने जाणवतं की जर मी काही चांगलं काम करतोय तर मुळात आपल्या मराठीमध्येच असं आहे का, आय डाऊट की मराठी माणसालाच मराठी माणसांचं चांगलं झालेलं बघवत नाही, असं मला वाटतं. अनुभवाने सांगतोय मी, बिकॉज आपल्या इथे कौतुक नाही होत की जर काय तुम्ही चांगलं काम करत असाल. म्हणजे मराठी फिल्म्स पहिल्यांदा लंडनला नेणारा मी होतो. म्हणजे नॉट टू साऊंड पॉम्पस अबाउट इट, बट या बिकॉज यु नो मी आय हॅव बीन अ ह्यूज फॅन ऑफ यशराज, धर्मा, आणि मला खूप अभिमान आहे मी मराठी असल्याचा, मी महाराष्ट्रीयन असल्याचा. आणि मला ऑफकोर्स माझ्या मराठी फिल्म्सना एका त्या लेवलवर बघायचं आहे, नंबर 1 लेवलवर बघायचं आहे. सो मी जे आता काम करतो आहे ना, त्याचं थोडं कौतुक झालं तर मला खूप बरं वाटेल, म्हणजे इट विल बी मोटिवेटिंग. पण तसं न होता लोक यु नो ॲक्नॉलेज करत नाहीत आणि थोडे जेलस मला दिसतात. म्हणजे वेन एव्हर आय मीट देम, आय डोंट मीट देम, बट आता भेटतात नाईलाजाने, कुठे कुठे भेटतात ना, म्हणजे असं पार्टीज किंवा कुठे कुठे भेटतात. सो आय काइंड ऑफ सी दॅट जेलसी की यु नो, म्हणजे हा कसा करतोय. पण हा कसा करतोय ना, ह्याला माझं उत्तर असं आहे की अरे त्याला मेहनत आहे. त्याच्या मागे खूप मेहनत आहे. वर्षभर मी 4 चित्रपट जर बनवतोय, ते रिलीज करतोय आणि ते OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहेत, त्या 12 महिन्यांची माझी मेहनत आहे. आज फिल्म बनवणं खूप सोपं आहे, पण आज फिल्म विकणं हे फार मोठं आणि कठीण कार्य आहे. सो आय फील की खूप कष्ट आहेत, आणि बट आय हॅव कम टू टर्म्स विथ इट नाव. म्हणजे जेलेसी असणारच आहे, अँड यू जस्ट गॉट टू कीप गोईंग, मूव्ह ऑन, अँड यू नो आन्सर देम विथ युअर वर्क. पण आय थिंक जेलसी इज अ पार्ट ऑफ लाईफ, आणि बाकीचे लोक जेलस आहे म्हणून तू थांबलेला नाही आहेस. नाही नाही नाही, मी नाही थांबणार आणि मी थांबणारही नाही. पण थोडं वाईट वाटतं की आपल्याच मराठी इंडस्ट्रीमध्ये सपोर्ट का नाही आहे. पण सपोर्ट म्हणजे काय, तुझी काय अपेक्षा आहे? नाही, अपेक्षा म्हणजे एकत्र येऊन काही करू शकतो आपण फॉर द इंडस्ट्री. आज एखादा चित्रपट मी केला, समजा विक्टोरिया, मुसाफिरा, मी अशा ठिकाणी शूट केले जिथे इंडियन सिनेमा कधी शूट नाही झाला. सो सपोर्ट ॲज इन, आता बघ ना, तू साऊथ इंडस्ट्रीमध्ये बघ, त्यांचा एखादा सिनेमा आला की प्रत्येकजण ट्विट करतं, प्रत्येकजण पोस्ट करतं, ते प्रमोशनला हेल्प करतात, बिकॉज दे हॅव युनिटी. त्यांच्यात एकी आहे. आता ठरलेले ग्रुप्स पडलेले आहेत की पुण्यातला एक ग्रुप आहे, पुण्यातले 2 आहेत आय गेस, ठाण्यातले पण आहेत. म्हणजे आहेत. सो यु नो, बट दिस इज हाव इट इज, आणि यु नो आय हॅव टेकन इट इन टू माय स्ट्राईड. आय एम नॉट कंप्लेनिंग, आय एम जस्ट एक्सप्रेसिंग. आणि हा माझा हक्क आहे, म्हणजे मी खरं बोलतो. सो आहेत, ग्रुप्स आहेत, सपोर्ट नाही आहे, युनिटी नाही आहे. आणि इथे काय आहे ना, दुतोंडी वागणं पण खूप आहे मंजिरी. दॅट्स व्हॉट आय ऑब्झर्व्ड. म्हणजे जेलेसीपेक्षा सुद्धा ना सिलेक्टिव्ह सपोर्ट आहे. ठराविक लोकांना सपोर्ट करायचं, ठराविक लोकांना अरे सिरियसली नाही घ्यायचं, असं नाही करायला पाहिजे. सो ठीक आहे, आय एम ओके विथ दॅट. माझ्याकडे खूप मोठं असं माझं वेपन आहे, दॅट इज माय हार्डवर्क. सो दॅट आय यूज एव्हरी टाईम. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.